शिरूरमधून कोल्हेंना ग्रीन सिग्नल, तळ्यात मळ्यात वरून एकाच तळ्यात पाय ठेवल्यात सलाम. पवारांशिवाय नो ऑप्शन. कोल्हेंनी ओळखलं, आज नाही पण उद्या किंमत असेल. 2024ला काय गत होऊ शकते हे ओळखून शरद पवारांकडे तग धरून राहिलंय. अमोल कोल्हेंची इमेज डॅमेज, पण उशिरा सुचलेलं शहाणपण कामी आलं. नेमकं घडलंय काय? बंडखोरीनंतर शरद पवारांनी मोठा डाव आखला. अमोल कोल्हेंना निष्ठेचं फळ मिळालं. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दादांसोबत न जाता शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली आणि त्यांच्यावरती शरद पवार यांनी मोठी जबाबदारी सुद्धा सोपवली. अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. एकेकाळी शरद पवारांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्यांनी सुद्धा साथ सोडली. यामध्ये खासदार आमदारांपासून अगदी कार्यकर्त्यांचा सुद्धा समावेश होता आणि यातही काही जण असे होते जे अजित पवारांच्या शपथविधीला हजर होते, मात्र पुन्हा एकदा शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि यात एक महत्त्वाचं नाव शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंनी महाराष्ट्रात झंझावाती प्रचार केला. याचा फायदाही राष्ट्रवादीला झाला. पुन्हा एकदा शरद पवारांनी मोठी जबाबदारी अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर दिली. 2 जुलैला उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली आणि या शपथविधीला अमोल कोल्हे हजर होते. त्याच दिवशी कोल्हे अजितदादांना साथ देतील अशी चर्चा झाली, पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी पवारांची भेट घेतली आणि मी तुमच्या सोबत राहीन असा शब्द देतानाच भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर त्यांनी घणाघात केला. कोल्हे कोणत्या गटात जाणार याबद्दल मोठी चर्चा असताना ते मात्र शरद पवार यांच्याशी ठाम राहिले, एकनिष्ठ राहिले. या सगळ्यानंतर जयंत पाटील यांनीही अमोल कोल्हेंना त्यांच्या निष्ठेचं बक्षीस दिलं. पक्षाचं प्रचार प्रमुख पद आपण स्वीकारा अशी ऑफर जयंत पाटील यांनी अमोल कोल्हेंना दिलेली होती. महाराष्ट्र पिंजून काढू, शिवरायांचा विचार सांगू, पुन्हा महाराष्ट्रात आपल्या विचारांचं सरकार आणू असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर कोल्हेंनी देखील चेहऱ्यावर स्मित हास्य आणून हात जोडून जसा आपला आदेश म्हणत त्यांची ऑफर मान्य असल्याचंच एक प्रकारे सांगितलं होतं आणि हीच ऑफर त्यांनी सत्यामध्ये सुद्धा उतरवून दाखली. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आणि आगामी निवडणुकांकरता अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुखपदी सुद्धा नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याच्या नंतर शरद पवार यांच्या अनेक ठिकाणी सभा झाल्या. अमोल कोल्हे यांनी सुद्धा प्रचार प्रमुख म्हणून वेगळी जबाबदारी सुद्धा जी आहे ती निभावत आहेत आणि शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. खरं तर ज्यावेळेस शपथविधी झाला त्यावेळेस अमोल कोल्हे उपस्थित होते आणि अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्यासोबत जातील अशी शक्यता असताना अमोल कोल्हे हे मात्र शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अमोल कोल्हे यांची इमेज जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती डॅमेज झाली. अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकत नाहीत. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी झटले नाहीत किंवा वेगवेगळ्या टीका त्यांच्यावरती वेगवेगळ्या स्तरातून जनतेमधून सुद्धा केल्या गेल्या. मात्र तरी सुद्धा अमोल कोल्हे यांची जी तळ्यात मळ्यात भूमिका होती ती सुद्धा संभ्रम करणारी होती. मध्यंतरीच्या काळामध्ये अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जातील अशा चर्चा झाल्या. त्यानंतर शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर ते अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होतील अशाही चर्चा झाल्या. पण या सगळ्या चर्चांचं खंडन करत अमोल कोल्हे हे मात्र शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. कुठेतरी अमोल कोल्हे एक गोष्ट ओळखून होते की पवार यांच्याशिवाय आपल्याला तरी नो ऑप्शन दिसतो आहे. आज नाही पण उद्या आपली किंमत वाढेल. जर आपण शरद पवार यांची साथ सोडली नाही तर आपलं पुढचं जे भविष्य आहे ते नक्कीच आपल्यासाठी महत्त्वाचं असेल. 2024ला आपली काय गत होऊ शकते हे ओळखूनच अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्याकडे तग धरून राहिले. अमोल कोल्हे यांची इमेज डॅमेज झालेली असताना सुद्धा ते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले आणि म्हणूनच ते तरले गेले सुद्धा. आता जयंत पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा अमोल कोल्हेच लढतील अशी घोषणा केलेली आहे, तर बारामतीमधून सुप्रिया सुळे लढतील अशी ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिरूर लोकसभा मतदारसंघामधून अमोल कोल्हे यांना तिकीट मिळण्याची जी शक्यता आहे ती अधिक दाट आहे आणि त्यामुळेच अमोल कोल्हे हे तरले गेलं असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. शरद पवार यांची साथ न सोडल्यानेच अमोल कोल्हे यांना हे पक्षनिष्ठेचं फळ मिळालंय का? तुमचं मत कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, मी विजया वामन आपल्या प्रेक्षकांसाठी देत आहे एक भन्नाट ऑफर. तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात माझ्या आवाजात फक्त 999 रुपयांमध्ये बनवून घेऊ शकता. जाहिरात बनवण्यासाठी खालील मेलवर संपर्क करा.